सो हाय डिअर स्टुडंट्स, कॉम्प्लेक्स नंबरचा पहा मुलांना आपला हा सेकंड लेक्चर आहे. ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा आर्टिकल पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिशन, कॉम्प्लेक्स नंबरचं सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर बाय अ स्केलर, मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर विथ अनदर कॉम्प्लेक्स नंबर, देन डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, देन कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर आय रेस टू पॉवर असे काही क्वेश्चन्स होते पहा. आय रेस टू पॉवर 50 प्लस आय रेस टू पॉवर 60 प्लस आय रेस टू पॉवर 37 याची व्हॅल्यू फाइंड करा वगैरे असे काही क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. अरे येस, पहा या सेकंड लेक्चरमध्ये मुलांना आपण मेनली फाइंड करतोय स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड करण्याचा प्रोसेस आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. पहा खरं सांगायचं झालं तर ना, कॉम्प्लेक्स नंबरचा अंडर रूट फाइंड करण्याचा प्रोसेस खूप भयंकर असं लेंदी प्रोसेस आहे. भयानक लेंदी प्रोसेस आहे. ओके, 3-4 मिनिट कसे पण त्याचे जातात अंडर रूट फाइंड करते वेळी. बट एंट्रन्समध्ये इतका टाइम तर आपण देऊ नाही शकत. अरे सो म्हणून ना एक शॉर्टकट पण आपण इथे डिस्कस करणार आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड करण्याचा एक शॉर्टकट मुलांना आपण इथे डिस्कस करणार आहे. मग मी स्टार्ट करतोय. मी तुम्हाला तो पहिले शॉर्टकट सांगेन, त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स करूया आजच्या लेक्चरमध्ये, आणि एंडला जाऊन मी काय करीन माहिती का, तो जो शॉर्टकट आला ना कॉम्प्लेक्स नंबरच्या अंडर रूटचा शॉर्टकट जो काही आला असणार आहे नाही का, तर तो कसा काय आला नाही का, म्हणजे त्याचं डेरिव्हेशन काय हे आपण डिस्कस करूया. अरे बरोबर, आता मी सांगतोय पहा, जी गोष्ट सांगतोय आता मी इथे ते फक्त तुम्ही पाठ करा बरं. ए प्लस बी आय. ओके, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट इट इज गिवन बाय प्लस ऑर मायनस. बघा, प्लस ऑर मायनस. ठीक आहे, पुढे काय पहा, अंडर रूट करायचा. प्लस ऑर मायनस अंडर रूट. अंडर रूट मध्ये आणखीन एकदा अंडर रूट. पहिले ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करायचा, त्याच्यानंतर प्लस ए करायचा, होल डिवाइड बाय 2 करायचा. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, इथे प्लस ऑर मायनस यूज करायचा, अगेन अंडर रूट करायचा, सेम परत एकदा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करायचा. इथे जिथे प्लस ए होता ना, फक्त आता इथे मायनस ए करायचा, होल डिवाइड बाय 2 करायचा. अरे ओके, थोडंसं नीट पाहून घ्या. थोडंसं 1-2 गोष्टी आणखीन इथे ऍड करतोय मी. इथे लक्ष द्या, इथे प्लस ऑर मायनस असेल पहा. पाहणार कॉम्प्लेक्स नंबर हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस ए प्लस बी आयच असेल. कधी कधी ए मायनस बी आय पण तर असू शकतो. समजताय ना तुम्हाला, हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस ए प्लस बी आय असेल, ए मायनस बी आय पण असू शकतो. ओके, मग पहा इथे जर का प्लस असेल ना रे, मग इथे पण प्लस यूज करायचा. समजा इथे मायनस असेल ना रे, तर इथे पण मुलांना मायनसच यूज करायचा. हे आधी तुम्ही क्लिअर करून घ्या. बरोबर, आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहे ना ही लक्षात ठेवा. आता पहा, हा जो आहे ना टर्म, एक्झॅक्टली हा पण टर्म तसाच आहे, फक्त एक छोटासा चेंज आहे की इथे मायनस आहे, बस इतकंच चेंज आहे. बाकी कशाचं काही चेंज नाही. अरे मी रब करू का, पहा हा आपण परत एक वेळेस लिहिण्याचा ट्राय करूया आपण. हे पहा, मी इथे असं लिहितोय पहा, अंडर रूट ऑफ ए प्लस बी आय गाईज, प्लस किंवा मायनस ए प्लस ऑर मायनस बी आय, बरोबर, अँड दॅट इज इक्वल टू, इथे प्लस ऑर मायनस लिहा. माहिती ना रे, एखाद्या गोष्टीचा अंडर रूट 2 असतात, जसं की 4चा अंडर रूट काय असतो रे, प्लस ऑर मायनस 2 असतो. बरोबर ना, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज प्लस ऑर मायनस 2 ना, येस ऑर नो, बरोबर. तर पहा, ए प्लस बी आयचा जो अंडर रूट आहे ना गाईज, दॅट इज इक्वल टू ओके, पहिले करायचं एक अंडर रूट, त्या अंडर रूटमध्ये एक अंडर रूट, आणि त्या अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहायचा, बरोबर, प्लस लिहायचा ए डिवाइड बाय लिहायचा 2. म्हणलं ठीक आहे चलो, प्लस ऑर मायनस लिहायचा परत, अगेन आणखीन एकदा अंडर रूट करायचा. अरे अंडर रूट करायचा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहायचा मुलांना, त्याच्यानंतर मायनस ए लिहायचा, होल डिवाइड बाय 2, तर इथे पण आहेच शेवटी. इथे जर का मायनस असेल तर इथे मायनस यूज करा, पण तिथे जर का प्लस असेल तर मग प्लस यूज करा, बस इतकंच आहे. पहा, राहील का लक्षात तुमच्या हे? येस, महत्वाचा रिझल्ट आहे पहा. जर का हे तुम्ही रिझल्ट लक्षात ठेवणार नाही ना, सॉरी इथे आय मिस केला मी. अरे बाबा थांबा, काय मुलांना इथे आय मिस केला मी चुकून. ओके, प्लस ऑर मायनस आय इंटू तो दुसरा ब्रॅकेट असतो, दुसरा अंडर रूट असतो. ओके, तर ठीक आहे. आता मी तुम्हाला इन्सिस्ट करतो की हे तुम्ही पाठ करा. पाठ करायलाच लागणार आहे, कारण की इतका टाइम आपल्याकडे नाही आहे की एंट्रन्समध्ये इतका टाइम आपण इन्व्हेस्ट करेल तिथे. येस, ठीक आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर याचा प्रूफ काय, कसं काय आला हा प्रूफ, आपण डिस्कस करूया एकदम लेक्चरच्या एंडमध्ये डिस्कस करूया, बरोबर ना. तर पहा यार, पहिले आपण काही क्वेश्चन्स करूया. घ्या रे, आता हर एक क्वेश्चन तर मी करणार नाही इथे. पहा, मी काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे करून दाखवतो. जसं की क्वेश्चन नंबर 2 पहा, इथे आपल्याला येणार आहे अंडर रूट ऑफ 7 प्लस 24 आय हे करायचं आहे. काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, पहिले करायचं प्लस ऑर मायनस, मी म्हणलं ठीक आहे यार, मग करायचं अंडर रूट, मी म्हणलं ठीक आहे, परत एकदा अंडर रूट, पहिले 7चा स्क्वेअर, मग त्याच्यानंतर 24चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस करायचा, प्लस ए म्हणजे 7 करायचा, होल डिवाइड बाय 2 करायचा, बरोबर. हे पहा, इथे प्लस आहे म्हणून इथे पण प्लस लिहिला मी, इंटू आय तर लिहायलाच लागणार आहे, अगेन अंडर रूट,
अगेन अंडर रूट ऑफ 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर, बरोबर ना. आता ना इथे तिथे प्लस केला होता ना इथे, आता इथे -7 करायचा आणि होल डिवाइड बाय 2 तर परत आहेच शेवटी नाही का. मग आन्सर काय बनणार मुलांना, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ, हे जे आहे ना हे थोडंसं कलर चेंज करतो पहा, लक्ष द्या. याचा जो व्हॅल्यू आहे ना हा व्हॅल्यू मुलांना 25 बनतो. हो तर करून पहा, 7 स्क्वेअर 49, याचा स्क्वेअर पहा 576 बनतो, ॲडिशन 625 बनतो, त्याचा अंडर 25 बनतो. 25 प्लस दिस 7 इज 32, 32/2 कराल ना, 32/2 16 बनणार आहे मुलांना. प्लसला प्लस, आयला आय, अंडर रूटला अंडर रूट. हे पहा हे 25 आहे, 25 मायनस 7 कराल तर 18 बनतो. 18 डिवाइड बाय 2 कराल मुलांना तर 9 बनतो. समजतं का तुम्हाला? याचा अर्थ आन्सर काय बनणार माहिती का, प्लस ऑर मायनस ब्रॅकेटमध्ये हे पहा 16चा अंडर रूट इज 4 प्लस 9चा अंडर रूट इज 3i, डन. सो गाइज दिस इज द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट ऑफ 7 प्लस 24i जो आहे ना, त्याचा व्हॅल्यू मुलांना हा असा बनणार आहे. इतकं सोपं आहे पहा, म्हणजे फास्ट होऊन जाईल जर तुम्ही तो फॉर्म्युला लक्षात ठेवला तर. आता प्रॅक्टिससाठी मी काय करतोय पहा, आणखीन एक करून दाखवतो. ओके, तर चलो हे करून दाखवतो, लास्टवाला करून दाखवतो. तर थोडंसं आधी व्यवस्थित लिहितोय मी. 2 × 1 = 2 मायनस ऑफ 2√3i, बरोबर ना. हे पहा पहिलं प्लस ऑर मायनस लिहा. मी म्हणतो ठीक आहे यार, चलो ओके. त्याच्यानंतर काय, अंडर रूट करायचा असतो, बरोबर. अंडर रूट करायचा असतो. अंडर रूट केल्यानंतर परत एकदा अंडर रूट करा यार, बरोबर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असो इथे. सांगा a काय, a आहे 2, 2चा स्क्वेअर 4 प्लस b स्क्वेअर काय रे, ते -2√3 जो आहे ना. ओके, मायनस सोडून द्या, ठीक आहे चलो. स्क्वेअर कराल तरी तो प्लसच होणार आहे. याचा स्क्वेअर सांगा बरं मुलांना काय, 12 बनतो की नाही, बरोबर. याच्यानंतर प्लस a लिहित असतो आपण आणि a चा व्हॅल्यू 2 आहे पहा. आणि होल डिवाइड बाय आपण करणार आहे 2. पहा इथे मायनस आहे म्हणून इथे पण मायनस लिहितोय मी. आणि याच्यानंतर पहा परत अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, बरोबर. इथे परत मायनस लिहायला लागतो तुम्हाला, मायनस ऑफ a म्हणजे 2, होल डिवाइड बाय 2 करायला लागतो आपल्याला. इथे आय पण लिहायचा असतो शेवटी, बरोबर ना. सो गाइज हा अंडर रूट आहे पहा या कॉम्प्लेक्स नंबरचा. हे पहा, आय होप तुम्हाला हे फॉर्म्युला समजलाय बरं, नाही तर तुम्हाला समजतच नसेल की हा कुठे काय लिहितोय, बरोबर. तर पहा प्लस ऑर मायनस, ओके, ब्रॅकेट केला पहा इथे, अंडर रूट ऑफ हे काय रे 16 बनतो, 16चा अंडर रूट 4 बनतो, 4 + 2 6 बनतो, डिवाइड बाय 2 कराल तर 3 बनतो, म्हणजे तो अंडर रूट ऑफ 3 बनला इथे. मायनस ऑफ आय इंटू ब्रॅकेट काय रे बाबा हा 4 बनलाय पहा, बरोबर ना. 4 मायनस ऑफ 2 इज 2 डिवाइड बाय दिस 2 इज 1, बरोबर आहे, असं बनलेलं आहे नाही का. याचा अर्थ ना त्याचा अंडर रूट काय बनला माहिती का मुलांना, प्लस ऑर मायनस √3 मायनस ऑफ आय, हे असं बनलेलं आहे त्याचा अंडर रूट, बरोबर आहे. आता पहा थोडंसं लाईक तुम्हाला जर का डाऊट असेल तर ना क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं माहिती का, तुमचा जो आन्सर आहे त्याचा स्क्वेअर करायचा, बरोबर. म्हणजे √3 मायनस ऑफ आय जो आहे ना त्याचा जर का तुम्ही स्क्वेअर कराल म्हणजे a - b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर, बरोबर. हे √3चा स्क्वेअर काय रे बाबा 3 मायनस ऑफ 2√3i, त्याच्यानंतर हा -1 बनतो, बरोबर. म्हणजे काय बनणार हा 2 मायनस ऑफ 2√3i. जर का 2 कॉमन कराल तुम्ही तर 1 - √3i बनेल. अबे हाच तर होता, हेच तर ना ते 1 - √3i 2 कॉमन करून. म्हणजे याचा स्क्वेअर केल्यानंतर तो आलाय, म्हणजे 100% कन्फर्म झाला आता की त्याचा अंडर रूट हा आहे. समजलं का तुम्हाला. म्हणजे समजा इन केस जर का तुम्हाला लाईक थोडीशी भीती वाटत असेल की यार हे काही चुकीचं तर नाही केलं ना, सो असं तुम्ही व्हेरीफाय करू शकता अरे, बरोबर. सो आय होप तुम्ही हा शॉर्टकट लक्षात ठेवाल. ओके, आता पहा, आता काही क्वेश्चन्स करतोय पहा मी इथे. आता ते म्हणताय हा जो काही दिसतोय, सॉल्व द अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे बघा पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचा म्हणजे एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा. आणि तुम्हाला माहिती आहे एक्सचा व्हॅल्यू मायनस ऑफ b प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवाइड बाय 2a असा असतो की नाही रे, हे समजतं का तुम्हाला, बरोबर. असा असतो एक्सचा व्हॅल्यू. आता मग तिथे जे त्यांनी दिलंय ना रे हे 8x² + 2x + 1 = 0, हे जे त्यांनी दिलंय जरा कम्पेअर करा बरं. ax² + bx + c = 0 याच्याशी कम्पेअर करा आणि सांगा बरं एक्सचा व्हॅल्यू काय. -b म्हणजे काय रे, हे पहा बीचा व्हॅल्यू 2 आहे ना, म्हणजे मायनस ऑफ 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ b² बाबा, b² म्हणजे 2चा स्क्वेअर 4 मायनस ऑफ 4. a चा व्हॅल्यू पहा 8 आहे, दिसतं का तुम्हाला, a व्हॅल्यू इज 8. c व्हॅल्यू मुलांना 1 आहे, होल डिवाइड बाय 2a असा बनणार आहे तो. दॅट मीन्स गाइज व्हॅल्यू ऑफ x इज -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ
हे पहा रे, हे काय बनणार आहे रे, मला वाटतं 4 मायनस ऑफ 32 होल डिवाइड बाय खालती ते 16 बनतोय बरोबर. म्हणजे काय बनणार आहे, एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ मायनस 28 आहे होल डिवाइड बाय 16 ना. मग मी काय म्हणतोय पहा, एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 2 प्लस ऑर मायनस, हा इथला जो अंडर रूट मधला मायनस साईन आहे ना, त्याला मी असं लिहू शकतो पहा बरं, अंडर रूट 28 इंटू अंडर रूट मायनस 1 होल डिवाइड बाय खालती 16 लिहिलाय पहा. आणि या अंडर रूट मायनस 1लाच पुढे जाऊन तुम्ही आय लिहा ना, बरोबर ना. म्हणजे एक्सचे व्हॅल्यूज आले ना तुम्हाला, हेच आहे रे, हे सॉल्व्ह करणे म्हणजे हेच करायचं असतं इथे बरोबर. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय बनेल माहिती का मुलांना, हे पहा वरतून हवं तर 2 कॉमन करा, म्हणजे मायनस ऑफ 1 प्लस ऑर मायनस बरोबर अंडर रूट ऑफ 7i बनेल, अंडर रूट ऑफ 7i होल डिवाइड बाय खालती 2 इंटू 8 लिहितोय, 2 2 विल गेट कॅन्सल हिअर. तुम्हाला समजलं का काय केलं माहिती का, हा अंडर रूट 28 जो आहे ना, त्याला मी अंडर रूट 7 इंटू 4, 7 इंटू 4 इज 28, पण 4 बाहेर आला की 2 बनतो ना, आणि मग हा 2 आणि हा इथला 2 कॉमन केला आपण इथे असा बरोबर. सो पहा रे मुलांना, एक्सचा व्हॅल्यू असा मिळालेला आहे आपल्याला. अशा 2 व्हॅल्यूज मिळतात ऍक्च्युली, एक प्लस वापरा एक मायनस वापरा, अशा 2 व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला इथे एक्सच्या. सर्व क्वेश्चन्स याच मेथडनी सॉल्व्ह करायचे सेम. हा जो सेकंड सबटाईप दिसतोय तुम्हाला, आपण बेसिकली एक्सरसाइज 1.2 मधले क्वेश्चन्स पाहतोय. ओके, व्हरायटी सर्व कव्हर करून घेऊया बरोबर. इच अँड एव्हरी क्वेश्चन तर मी काही इथे घेत नाही, मी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करून सांगतोय व्यवस्थित बरोबर. आता भलेही तुम्हाला हा नसेल समजला, पण आता हा नक्की समजला पाहिजे पहा. बघा सेम प्रोसेस आहे, सेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण सेम असंच आहे यार. बघा काय मी परत सांगतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर का ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं जर का क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, कोणता घेऊ पहा, हा वाला घेऊ, थर्ड वाला. ओके पहा आता इथे जो त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय तो एक्स स्क्वेअर प्लस 4i x मायनस 4 इज इक्वल टू 0 हे त्यांनी दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण तुम्हाला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्सचा व्हॅल्यू काय असतो, मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a असा असतो अरे. सो गाइज व्हॅल्यू ऑफ एक्स इज मायनस बी. ए बाबा बीचं व्हॅल्यू 4 आहे ना, म्हणजे मायनस बी म्हणजे काय मायनस 4 आहे ना, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बीचा व्हॅल्यू पहा ना मुलांना, इथे बीचा व्हॅल्यू कम्पेअर केलेला आहे पहा, 4i स्क्वेअर म्हणजे काय 16i स्क्वेअर ना, मायनस ऑफ 4 व्हॉट इज एचा व्हॅल्यू, एचा व्हॅल्यू 1 आहे अरे पहा ना, इथे एचा व्हॅल्यू काय काही नाही म्हणजे 1 आहे. सो 4a सीचा व्हॅल्यू पहा बरं, मायनस ऑफ 4 आहे, म्हणलं ठीक आहे, होल डिवाइड बाय ट्वाइस a, व्हॅल्यू ऑफ a इज अगेन 1. म्हणजे मुलांना एक्सचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का, मायनस ऑफ 4i प्लस ऑर मायनस, मी म्हणलं ठीक आहे यार, अंडर रूट ऑफ हे पहा, हे जे आय स्क्वेअर आहे तो मायनस आहे, मायनस 1 असतो, मग तो मायनस 16 बनणार आहे, आणि इथे परत प्लस 16 समजतं का, हे मायनस मायनस विल बिकम प्लस प्लस 16 होल डिवाइड बाय 2. अरे मायनस 16 प्लस 16 असंही कॅन्सलच होतं, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू ना मुलांना मायनस 4i डिवाइड बाय 2 बनणार आहे. अरे म्हणजेच एक्सचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 2i बनणार आहे. डन केला, शोधला आपण एक्सचा व्हॅल्यू इथे. समजलं का तुम्हाला हे? घेऊ का आणखीन एक सम घेऊ का, पहा यातला लास्टवाला सम घेतोय. आता या सबटाईपमधले मी 2 सम घेतोय बरं. पहा लास्टवाला सबटाईप काय म्हणतोय, आपल्याला पहिली गोष्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो. पण त्यांनी जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय त्यांनी आय एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस ऑफ 4i इज इक्वल टू 0 हा असा क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांनी दिलाय. पण घाबरण्याचं काही कारण नाही, एचा व्हॅल्यू आय आहे, एचा व्हॅल्यू आय, बस व्हॅल्यू शोधून ठेवा फक्त. बीचा व्हॅल्यू मायनस ऑफ 4 आहे, ओके. सीचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 4 आहे. तुम्हाला तर माहिती आहे एक्सचा व्हॅल्यू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस ए असा असतो की नाही. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय बनणार आहे माहिती का मुलांना, मायनस ऑफ बीचा व्हॅल्यू पहा मायनस 4 आहे, म्हणजे तो प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे मायनस 4चा स्क्वेअर 16 मायनस ऑफ 4 टाइम्स ac. ए व्हॅल्यू पहा ना आय, सी व्हॅल्यू पहा बरं मुलांना मायनस ऑफ 4 आहे. टाकून दिलं, जे व्हॅल्यूज आहेत ते सर्व टाकून द्यायचे डायरेक्टली. येस, आता मग पहा व्हॅल्यू ऑफ एक्स इज गाईज मायनस मायनस प्लस 4 बनतो, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 16. हे पहा रे, हा जो मायनस मायनस आहे ना प्लस बनतो, प्लस 4 इंटू 4 16 बनतो, आय इंटू आय स्क्वेअर बनतो, होल डिवाइड बाय गाईज 2i बनणार आहे. आता मी काय म्हणतो, एक्स इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस, तुम्हाला हे समजतं का 16 हे आय स्क्वेअर जो आहे ना आय स्क्वेअर मायनस 1 असतो, म्हणजे तो मायनस 16च बनणार आहे पुढे, होल डिवाइड बाय 2i आहे, होल डिवाइड बाय 2i, बट हे तर 0 झाला ना शेवटी, म्हणजे आपला आन्सर मुलांना 4 डिवाइड बाय 2iच बनणार आहे. मग मी एक काम करतो, वरती पण आय लिहितो खालती पण आय लिहितो, असंच नाही का रॅशनलाइज बरोबर. मग वरती काय बनणार पहा, वरती आहे 4i. आता इथे बॉक्स केला नीट बघा, काय वरती बनणार 4i, खालती तर 2 ऑलरेडी होता, आणि खालती आय इंटू आय इज आय स्क्वेअर, बट आय स्क्वेअरचं व्हॅल्यू मायनस 1 असतो. अरे सो 2 1 जा 2 2 जा बरोबर.
सो वरती 2i बाय खालती -1 म्हणजेच आन्सर शुड बी -2i. आन्सर किती बनलाय मुलांनो? -2i हे असं आन्सर बनलेलं आहे. समजतंय का? बरोबर. ओके, तर पहा रे आता पुढे जाऊ मग मी पुढे. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर 4 पण ऑलमोस्ट सेम तसंच असणार आहे. बघा काय मी दाखवते करून. आता कोणताही क्वेश्चन घ्या यातला, हर एक क्वेश्चन यातलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहेत नाही का. आता पहा मी उचलतोय क्वेश्चन नंबर 3. बघा काय ते म्हणताय, x² -5 - इंटू x प्लस 18 प्लस i अँड दॅट इज इक्वल टू 0. हा असा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं ते सांगतात आणि ते म्हणतात की एक्सचा व्हॅल्यू शोधा रे. आपण एक काम करूया ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा ना, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असा असतो की नाही रे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला असं समजेल मुलांनो, एचा व्हॅल्यू मुलांनो 1 आहे, तिथे काही नाही म्हणजे 1 आहे. बीचा जो व्हॅल्यू आहे ना, बीचा व्हॅल्यू बी व्हॅल्यू इज गाइज -5 - i. मतलब ठीक आहे चलो. सीचा जो व्हॅल्यू आहे ना, सीचा व्हॅल्यू दॅट इज ॲक्च्युली 18. सीचा व्हॅल्यू काय 18 प्लस आय हा मुलांनो सीचा व्हॅल्यू आहे. ओके, तर सांगा आता एक्सचा जो व्हॅल्यू असतो तो फॉर्म्युला बेस्ड -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac आहे, होल डिवाइड बाय 2 आहे. असा एक्सचा फॉर्म्युला असतो. मी म्हटलं ठीक आहे चलो. सो गाइज एक्स इज टू मायनस ऑफ व्हॉट इज बी. अरे बी व्हॅल्यू -5 - i मी लिहिला प्लस ऑर मायनस √ए b². तर b² काय यार, हा पहा ना इथे राईट केला पहा, तो b आहे. मग जरा इथे सेपरेटली बीचा स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन करू का मी. हे पहा निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. मग a - b चा स्क्वेअर करा, 5चा स्क्वेअर 25 मायनस ऑफ ट्वाइस ab प्लस बीचा स्क्वेअर करायला लागेल, बरोबर ना. दॅट मीन्स गाइज b² इज 25 मायनस ऑफ 10i मायनस ऑफ 1, बरोबर. म्हणजे 24 मायनस ऑफ 10i हे असं बनणार आहे पहा. सो गाइज दिस इज व्हॅल्यू ऑफ b². लिहू का मग मी तिथे 24 मायनस ऑफ 10i लिहिला. मायनस ऑफ 4ac करायचा बरं तुम्हाला, समजतं. 4aचा व्हॅल्यू पहा 1 आहे, सीचा व्हॅल्यू पहा 18 प्लस i आहे. मी म्हणलं ठीक आहे, होल डिवाइड बाय 2 टाइम्स aचा व्हॅल्यू अगेन 1. सो गाइज व्हॅल्यू ऑफ एक्स इज, हे पहा इथला मायनस मायनस प्लस बनला म्हणजे तिथे फक्त 5 मायनस ऑफ iच आहे, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ. ओके, पहा 24 मायनस 10i मायनस ऑफ, हे पहा रे 4 × 18 जर कराल ना, बरोबर, यू विल गेट 72 लिहिला. त्याच्यानंतर -4i पण राहणारच ना शेवटी. हा -4 × i इज -4i होल डिवाइड बाय 2 आहेच शेवटी खाली, बरोबर. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज गाइज 5 मायनस ऑफ i. मी म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस ऑर मायनस, त्याच्यानंतर अंडर रूट ऑफ. ओके, पहा आता हे -10i -4i काय बनतो रे, -10i -4i -14i मायनस ऑफ 14i हे असं लिहितोय पहा मुलांना मी इथं, बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे 24 मायनस ऑफ 72 हे -48 बनणार आहे. किती रे, -48 बनणार आहे. काय मुलांना हे समजलं का तुम्हाला? किती बनतोय पहा, -48 बनतोय, बरोबर. होल डिवाइड बाय खालती 2 ऑलरेडी आधीपासूनच आहे शेवटी नाही का. मी म्हणतो ठीक आहे. सो गाइस दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. हा ना मुलांना एक्सचा व्हॅल्यू आहे. पण आता इथे विषय काय आहे माहिती का, की याचा जो अंडर रूट आहे ना, हा अंडर रूट ॲक्च्युअलमध्ये आपण इथे फाइंड करून तिथे ठेवला पाहिजे होता. समजतं का? मी आता इथला स्टार्टिंगचा पोर्शन थोडंसं रब करतोय. मला काय म्हणायचं समजतं का मुलांना, तो अंडर रूट आपण ना खरं तर फाइंड करून ना तिथे ठेवला पाहिजे होता. ॲक्च्युली अंडर रूट फाइंड करून तिथे ठेवला पाहिजे होता. ओके, जरा बघूया आपण काही निघतं का त्याचा अंडर रूट. हे बघा आपल्याला शॉर्टकट तर माहितीच आहे. सो असं ॲज सच काही फार घाबरण्याची गरज नाही, लगेच आन्सर मिळणार आहे अंडर रूटचा. ओके, बस मी इथे थोडंसं रब करतो हे, त्याच्यानंतर पुढे कॅरी करूया. ओके ओके गाईज, नाव सी पहा रे आता त्याचा अंडर रूट शोधायचा ना. अंडर रूट ऑफ a मायनस बी आय काय ठरलं होतं रे, प्लस ऑर मायनस लिहायचं. पण मी काय म्हणतो इथे ऑलरेडी प्लस ऑर मायनस आहे, कशाला लिहिता प्लस ऑर मायनस, नका लिहू, बरोबर. अंडर रूट ऑफ काय असतं रे ते, a² प्लस b² ना, बरोबर. म्हणजे 48चा स्क्वेअर कराल, 48 × 48 तुम्ही करून पाहाल ना, यू विल गेट 2304 प्लस 14चा स्क्वेअर कराल 196 बनणार आहे, बरोबर. बघा काय फॉर्म्युला लिहू का हवं तर मी हा फॉर्म्युला इथे कुठे काय सर, अंडर रूट ऑफ a प्लस बी आय इज अंडर रूट ऑफ, ओके, a² प्लस b² परत एकदा अंडर रूट असतो, बरं बाबा, हे परत एकदा अंडर रूटमध्ये लिहायचं, हे विसरलो मी चुकून. ओके, त्याच्यानंतर प्लस a लिहायचं असतो, डिवाइड बाय 2 लिहायचं असतं.
आता इथे तिथं जो साईन आहे तिथे मायनस साईन आहे ना, म्हणून इथे पण मी मायनस साईन दिला, इथे पण मी मायनस साईन दिला. याच्यानंतर अंडर रूट ऑफ अगेन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर. इथे प्लस आहे ना, आता इथे फक्त मायनस ए करायचं असतं आणि होल डिवाइड बाय 2 करायचं असतं. ओके, अंडर रूटमध्येच आहे बरं तो 2 पण. येस, सो हा आपला आन्सर असतो अरे मुलांना अंडर रूटचा, नाही का. तर थोडंसं छोटं लिहिलं, मे बी तुम्हाला इतकं व्यवस्थित दिसणार नाही आहे, पण हे ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे ना. हवं तर तिथून पहा ना, किंवा नोटबुक वगैरे. आता व्हिडिओ पाहते वेळी नोटबुक सोबत ते ठेवणे महत्त्वाचंच आहे. मग नोटबुकमध्ये ऑलरेडी तुम्ही ते लिहिलेलं असेल, नाही का. मग तिथून थोडंसं व्यवस्थित रेफर करा बरं मुलांना. मी तेच करतो आता. पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर, प्लस ए करायचा असतो आपल्याला. एचा व्हॅल्यू -48 आहे, लिहिला मी इथे. ओके, होल डिवाइड बाय गाईज 2, बरोबर. त्याच्यानंतर इथे कोणतं साईन आहे, मायनस आहे ना, मग म्हणून मी पण इथे मायनस लिहितो यार. मी पण तिथे मायनस लिहिणार आहे. ठीक आहे यार, चलो. ओके, अगेन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर, बरोबर, प्लस बी स्क्वेअर. आता इथे ना आपल्याला मायनस करायचं असतं, सो -48 लिहायला लागेल. आपला जो ए आहे ना तो -48च आहे स्वतः ॲक्च्युली. होल डिवाइड बाय 2 करायला लागेल. बघा आता मी सांगतो तुम्हाला, हे जे आहे ना हे 2500 बनतं आणि त्याचा अंडर रूट 50 बनतो. मग तो 50 -48 इज 2 बनतो. 2 डिवाइड बाय हा 2 1 बनतो, म्हणजे अंडर रूट ऑफ 1 तर 1च बनणार आहे. मायनस ऑफ, बरोबर. इथे ना अंडर रूट ऑफ हे 50 बनतो आणि हा 48 बनतो. 50 प्लस 48 इज गाईज 98. होल डिवाइड बाय 2 आहे पहा. अरे इथे आय लिहायचं विसरलो बरं मी चुकून फॉर्म्युलामध्ये, नेहमी विसरतोय मी तो. ओके, 98 डिवाइड बाय 2 कराल 49 बनेल. 49चा अंडर रूट कराल तर 7 बनेल यार. सो 1 मायनस ऑफ 7 आय बनणार आहे. काय बनणार आहे मुलांना, 1 मायनस ऑफ 7 आय, हा असा बनणार आहे याचा अंडर रूट. याचा अंडर रूट असा बनणार आहे, नाही का. मग टाकून देऊ का रे आता. एक्स इज इक्वल टू 5 मायनस ऑफ आय प्लस ऑर मायनस, बरोबर, 1 मायनस ऑफ 7 आय होल डिवाइड बाय 2. बस आले आपल्याकडे 2 आन्सर. इथे एकदा प्लस यूज केला की एक आन्सर. हे प्लस यूज केला तर 5 मायनस ऑफ आय प्लस 1 मायनस ऑफ 7 आय होल डिवाइड बाय 2, हा एक आन्सर आला. किंवा मायनस यूज केला तर पहा 5 मायनस ऑफ आय मायनस ऑफ 1 मायनस मायनस प्लस 7 आय होल डिवाइड बाय 2, असा एक आन्सर आला. जरा करा ना सिम्प्लिफाय याला तुम्ही. 5 प्लस 1 काय 6 बनणार ना. 6 मायनस आय मायनस 7 आय मायनस 8 आय बनणार ना. होल डिवाइड बाय 2 आहेच ना शेवटी, बरोबर की नाही. काय बनेल रे मग तो 3 मायनस ऑफ 4 आय बनेल. म्हणजे ठीक आहे यार, हा एक अंडर रूट आहे. इथे पण पहा बरं, 5 मायनस ऑफ 1 इज 4 ना. 4 डिवाइड बाय हा जो इथे खालचा 2 आहे तो बनणार 2. मायनस आय प्लस 7 आय इज 6 आय डिवाइड बाय 2 कराल खालचा तर तो 3 आय बनणार आहे. सिम्पल. सो असे 2 अंडर रूट मिळतात अरे आपल्याला. समजतं का मुलांना, असे 2 अंडर रूट आपल्याला इथे मिळतात, बरोबर. कशाचे, ते -48 -14 आयचे आपल्याला 2 अंडर रूट मिळाले. सॉरी अंडर रूट तर ऑलरेडी मिळून टाकलेले आहेत आपण. हे एक्सचे व्हॅल्यू शोधले आपण, बरोबर ना. हे इथे जे ॲरो केलं ना मी फायनली, हे एक्सचे व्हॅल्यूज आहेत. हे असे 2 एक्सचे व्हॅल्यूज आहेत जे की त्याला सॅटिस्फाय करतील. येस स्टुडंट्स, जाऊ मग मी पुढे. पहा आता मुलांना हा लास्ट कॅटेगरीचा एक सम आहे. थोडंसं नीट रिवाइज करा रे. आतापर्यंत आपण काय केलं, पहिले तर बघितलं आपण अंडर रूट कसा फाइंड करायचा, शॉर्टकट डिस्कस केलं, तो शॉर्टकट यूज करायचा. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 मध्ये ओके आपण काय शिकलं माहिती का, ते हा फॉर्म्युला यूज करायचा शिकला. पहा, मायनस ऑफ बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला शिकलो. मग तुम्ही म्हणाल हे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये का घेतोय आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. अरे इथे आय येतो ना, समजतं तुम्हाला, इथे आय येतोय अंडर रूटमध्ये, इमॅजिनरी रूट्स येतात, म्हणून हे कॉम्प्लेक्स नंबरच्या अंडर आपण हे शिकतोय, नाही का. आता बघा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मधला मुलांना मी एक घेतोय कोणता तरी. समजा से फॉर एक्झाम्पल मी हा घेतोय 5वा. सर्वच्या सर्व तसेच करायचे बरं. 5th घेतोय, बाकीच्यांची आणखीन एखाद दोघांची थोडीशी हिंट सांगतोय, लक्ष द्या. तर ते आपल्याला काय विचारतात माहिती का, एक्स क्यूब. बघा नीट. ओके, तर आपल्याला विचारतंय एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 याचा व्हॅल्यू विचारताय. म्हणतो ठीक आहे, एक तर असा ऑप्शन आहे यार, एक्स दिलाय ना, मग एक्स क्यूब काढा, टाकून द्या. मग एक्स स्क्वेअर पण काढा, टाकून द्या. एक्स ऑलरेडी दिलाय तो टाकून द्या, आणि मग सर्वांचं कॅल्क्युलेशन करा. एक तर असं करा यार. पण ना हे थोडंसं मोठं बनतं, समजतं ते आपल्याला. ना करू तसं. 1-2 मिनिट थांबा, आणखीन काही प्रोव्हिजन आहे का जरा बघतोय मी इथे. ओके, लक्ष द्या, हे स्टेप्स लक्षात असू द्या. एक्स इज इक्वल टू गाईज 5 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 2 आय. मी मल्टिप्लाय करतो अरे 1 प्लस 2 आयनी. समजतं का, 1 प्लस 2 आयनी मल्टिप्लाय डिवाइड केला अरे. का, कारण की ए प्लस बी आय स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आपल्याला हा. सो वरती पहा 5 इंटू 1 इज 5 प्लस 5 इंटू 2 आय इज 10 आय होल डिवाइड बाय गाईज. हे पहा रे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर म्हणजे 2 आयचा स्क्वेअर मीन्स 4 आय स्क्वेअर. ओके, सो इज व्हॅल्यू ऑफ एक्स इज वरती बनतं 5 प्लस 10 आय. ओके, होल डिवाइड बाय, हे पहा हे आय स्क्वेअर मायनस असतं बरं. सो हा मायनस आणि तो मायनस हा प्लस बनणार आहे.
म्हणजे खालती 1+4 म्हणजे 5 बनणार आहे. अरे म्हणजे एक्सचा व्हॅल्यू ना मुलांना सेपरेट डिवाइड केलं तर 1+2i बनेल. पहा एक्सचा व्हॅल्यू काय बनेल 1+2i बनेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. पहा असं समजा जर का एक मोठा क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला दिसलं, क्वाड्रेटिक नाही हा सॉरी क्यूबवाला इक्वेशन आहे, मोठा इक्वेशन आहे तो, कुठे एक्स क्यूब काढत बसता. काय करायचं सांगतोय. पहा एक्स -1 इज इक्वल टू 2i हे समजतं का. हे इथे इथून करू दोन्ही साईडला स्क्वेअर. एक्स -1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू करा स्क्वेअर तिकडे काय बनणार 4i चा स्क्वेअर बनणार की नाही. म्हणजे इथे एक्स स्क्वेअर बनणार -2x बनणार +1 बनणार अँड दॅट इज इक्वल टू -4 बनणार. तो -4 आणा ना इकडे. सो गाइज एक्स स्क्वेअर -2x + 5 इज इक्वल टू 0 असा बनतोय. पहा आणि याचाच यूज आपल्याला आता इथे करायचा आहे, हे समजून घ्या तुम्ही स्टुडंट्स. याचाच यूज करणार आहे आपण आता. तुम्ही म्हणणार कसं काय करणार. पहा ज्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली गेलेली आहे x³ + x² -x + 22, ज्याची व्हॅल्यू विचारली गेली आहे त्याला ना हे जे आत्ता तुम्ही काढलंय त्याच्याने डिवाइड करायचं. हे पहा x² -2x + 5 याच्याने डिवाइड करायचं. अरे हे पहा ज्याची व्हॅल्यू विचारतायत त्याला आत्ता जी तुम्ही काढलेली व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू याच्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं, डिव्हिजन करायचं सिंपल. बा डिव्हिजन करतोय आता मी इथे लिहितो x × x² गाइज x³. सो स्टुडंट्स x × -2x इज -2x². ओके x × 5 इज गाइज 5x. ओके मायनस करतोय प्लस करतोय मायनस करतोय कॅन्सल होतो. इथे बनतो 3x². बरोबर इथे बनतो -6x + 22 तर आहेच शेवटी नाही का. मग इथे मी +3 लिहितो. अरे म्हणजे +3 × x² इज 3x². 3 × -2x इज -6x. हां मग त्याच्यानंतर परत तो 3 × हा जो 5 आहे ना तो बनतो 15. म्हणजे ठीक आहे चलो करा मायनस. इथे मायनस करा, इथे प्लस करा, इथे मायनस करा, कॅन्सल. अरे हे पण कॅन्सल. आणि इथे किती बनलं, इथे बहुतेक फक्त 7 बनलं वाटतं नाही का. फक्त आणि फक्त 7 बनलं. अरे मी म्हणतो ठीक आहे चलो काही हरकत नाही आहे. ओके आता थोडंसं नीट पहा. तो डिव्हिजनचा रूल असतो ना, क्वेश्चन रूल असतो. पहा काय असतो हे. पहा हे जे याला डिवाइड केलं ना आपण काय x³ बरोबर +x² -x + 22 याला मी काय लिहितो माहिती का x² -2x + 5 × x + 3 + 7 असं लिहितो. अरे समजतं का. याला मी हा इंटू हा प्लस रिमाइंडर असं लिहू शकत असतो ना. डिव्हिजनचा हा रूल असतो. पण तुम्हाला समजतं का हे बघा बरं याची व्हॅल्यू किती आहे, किती याची व्हॅल्यू 0 आहे ना. त्याची व्हॅल्यू 0 आहे की नाही. सो 0 × एनिथिंग इट विल बिकम 0 यार. म्हणजे याची व्हॅल्यू राहते काय माहिती का फक्त आणि फक्त 7 राहते. 7 राहते. समजलं का. हे पहा नसेल समजलं लोड ना घेऊ. आणखीन एक क्वेश्चन मी तुम्हाला करून दाखवतो. आणखीन एक करून दाखवतो काही लोड नाही. ओके जर हे सर्व रब करतो. पहा काय सर्वच्या सर्व रब करतो मी इथे. ओके आता बघा रे कोणता करू. हा करू का 6 नंबरचा करतोय. पहा ओके हे पहा पाहता क्षणी तुम्हाला समजलं पाहिजे की अरे हे खूपच मोठं दिसत आहे काहीतरी. क्लिक झालं पाहिजे. x इज इक्वल टू त्यांनी काय दिलं आहे -5 प्लस √-4 म्हणजे √4 × √-1 ना. म्हणजे x इज इक्वल टू गाईज -5 प्लस 4चा √2 आणि पुढे i -5 इकडे आला की प्लस झाला. म्हणजे x + 5 इज इक्वल टू 2i. करा ना स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर करा बरं. स्क्वेअर करून टाका दोन्ही साईडला. म्हणजे इथे a + b होल स्क्वेअर इज a² + 2ab बरोबर प्लस b² अँड दॅट इज इक्वल टू 2i चा स्क्वेअर म्हणजे 4i चा स्क्वेअर आला. सो गाईज x² + 10x + 25 हा i² जो -1 असतो ना मग तो -4 बनतो. तो इकडे आला की +4 बनतो. दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की एक इक्वेशन मिळालं आपल्याला x² + 10x ओके + 29 इज इक्वल टू 0. आणि याच इक्वेशनचा मुलांना आता आपल्याला इथे यूज करायचा. हा जो काही तुम्हाला इक्वेशन दिसतो याचाच आपल्याला यूज करायचा. आता बघा जरा ज्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करण्यासाठी सांगितली गेलेली आहे. कोणाची व्हॅल्यू फाइंड करा बोलतात रे ते x⁴ + 9x³ ओके + 35x² ओके -x + 4 बाबा खूपच मोठं आहे. याची व्हॅल्यू फाइंड करायची ना. मग आता तुम्ही ज्याची व्हॅल्यू फाइंड केली ना 0 म्हणून त्याने डिवाइड करा बरं x² + 10x + 29 बस त्याच्याने त्याला डिवाइड करायचं आहे. सिंपल फक्त डिव्हिजन करा आता तुम्ही. बघा इथे x² लिहायला लागेल तुम्हाला. x² × दिस x² गाईज x⁴ x² × दिस 10x इज गाईज 10x³ ओके त्याच्यानंतर x² × दिस 29 इज गाईज 29x². यस पहा मायनस करतोय मायनस करतोय मायनस करतोय हे असंही कॅन्सल होतं. 9x³ - 10x³ इज -x³ ओके 35x² - 29x² इज गाईज 6x² बरोबर -x + 4 आहेच आहे शेवटी बरोबर ना. ठीक आहे मी इथं +x लिहितो. मग बघा बरं आता तर x × दिस x² इज x³
सॉरी प्लस एक्स नाही मायनस एक्स लिहायला लागेल. मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ एक्स क्यूब, देन मायनस ऑफ 10x स्क्वेअर. ओके, देन मायनस ऑफ 29x असं बनेल की नाही बघा आता मायनस करून. म्हणजे इथे प्लस करायला लागेल आपल्याला, कॅन्सल. बरोबर, दिस 16x स्क्वेअर. मी म्हटलं ठीक आहे यार, हा बनतो 28x. ओके, प्लस 4. बरोबर, आता काय लिहायला लागणार रे, प्लस 16 लिहायला लागणार की नाही. सो हे 16 इंटू एक्स स्क्वेअर इज 16x स्क्वेअर. मी म्हटलं ठीक आहे, 16 इंटू 10x इज 160x. बरोबर, 16 इंटू 29 बाबा, 16 इंटू 29 किती बनतो बरं. 16 इंटू 30 इज 480 मायनस ऑफ 10 470 466 464. ओके, पहा 464 असा काहीतरी बनतोय तो. करा बरं मायनस 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 करा बरं, काय बनणार आहे मग हे तर कॅन्सल होऊन झिरोच बनणार आहे. बरोबर, आता इथे यांचा जो डिफरन्स आहे ना, ओके, तो मायनस ऑफ 132x बनणार आहे. मायनस ऑफ 132x बनणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता यांचा जो डिफरन्स आहे मुलांना, ओके, हा बनणार आहे मायनस ऑफ 460 इतका डिफरन्स बनणार आहे. पहा आता यापुढे डिव्हिजन होऊ नाही शकणार आहे, कारण की ते कॉन्स्टंट लिहिला ना वरती, कॉन्स्टंट इंटू इथे एक्स स्क्वेअर आहे ना मिनिमम. बरोबर, सो 16 इंटू एक्स, आता एक्स स्क्वेअरवालेच टर्म येतील आणखीन जर का काही लिहायचं इथे ट्राय केलं तर. मग नका लिहू, बस करा रे. याला तुम्ही रिमाइंडर कन्सिडर करा, याला तुम्ही रिमाइंडर कन्सिडर करा आता मुलांना. आता पहा तुमचा आन्सरच आहे आता. हे पहा, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला बोलली होती त्याला असं डिवाइड केलं होतं आपण. मग त्याच्या जागी म्हणजे तो आहे ना तो x⁴ प्लस 9x क्यूब, बरोबर, प्लस 35x स्क्वेअर मायनस ऑफ एक्स प्लस 4, त्याच्या जागी काय लिहू शकतो रे आपण, या दोघांचं प्रोडक्ट. पहा, या दोघांचा प्रोडक्ट. बरोबर, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29 इंटू 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 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 16, त्या दोघांचा प्रोडक्ट प्लस रिमाइंडर. रिमाइंडर इज गाईज मायनस 132x मायनस ऑफ 460 असं लिहू शकतो की नाही. पण समजून घ्या हा तर झिरो आहे ना. अबे 0 इंटू एनिथिंग इट विल बिकम 0, म्हणजे ते झिरोच होणार आहे शेवटी. म्हणजे याचा जो व्हॅल्यू आहे ना मुलांना, तो काय बनतोय माहिती आहे, फक्त इतकाच बनतोय. काय काय, मायनस 132x मायनस 460. आता तुम्ही म्हणणार एक्स काय आहे, एक्स तर दिला आहे ना त्यांनी. पहा ना, एक्स तर दिला आहे ना त्यांनी. काय रे, मायनस ऑफ 5 प्लस 2i. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग तो टाकून द्यायचा आता इथे नाही का. सो मायनस मायनस मल्टिप्लिकेशन केलं, प्लस बनतो 132 इंटू 5. बरोबर, काय बनणार आहे 132 इंटू 5 किती 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 660 बनतोय बहुतेक, 660 बनतो. ओके, देन मायनस ऑफ 264i बनतो आणि पुढे मायनस ऑफ 460 आहेच. म्हणजे पहा बरं आता हे 200, बरोबर, 660 मायनस 460 इज 200 मायनस 264i असं काहीतरी बनणार आहे आन्सर. थोडासा मोठा दिसतोय बट ठीक आहे यार, काही हरकत नाही आहे हा आन्सर आपला. येस स्टुडंट्स, पहा आता जनरली एंट्रन्सला ना असे लाईक लेंदीवाले क्वेश्चन्स नसतात येत. ओके, बिलकुल नाही आहेत. ठीक आहे, बट स्टील ज्यावेळेस 100 मार्क्स स्कोर करायचा आहे ना, तर त्यावेळेस असं यार चान्स तर नाही घेऊ शकत आपण. सर्व गोष्टी कव्हर तर करायला लागणारच आहेत, काही विषयच नाही का. सर्व गोष्टी तुम्हाला कव्हर करायला लागतील. तर पहा मुलांनो, आता जे आपण डिस्कस करणार आहे ते काय करणार आहे पहा, स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तो जो शॉर्टकट आपण काढला ना रे, तो शॉर्टकट कसा काढलाय त्याचं डिस्कशन आपल्याला आता इथे करायला हवं. बरोबर, मग पहा इथे काय करतोय मी, अंडर रूट ऑफ a प्लस बी आय. येस, हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, कॉम्प्लेक्स नंबरचा जो अंडर रूट आहे, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो अंडर रूट आहे ना मुलांना, ओके, तर तो अंडर रूट काय आहे मी इथे ॲज्युम करतोय, या अंडर रूटला मी इथे एक्स प्लस आय वाय असं ॲज्युम करतोय. मग समजतं तुम्हाला, या कॉम्प्लेक्स नंबरचा अंडर रूट फाइंड करणे म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करणे. ए प्लस बी आय याचा अंडर रूट फाइंड करणे मीन्स दॅट गाईज एक्स प्लस आय वाय फाइंड करणे, म्हणजे एक्स आणि वायचा व्हॅल्यू फाइंड करणे. म्हणतो ठीक आहे चलो, ओके, दोन्ही साईडला स्क्वेअर करा. सो गाईज ए प्लस बी आय इट इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय होल स्क्वेअर. लक्षात असू द्या, फक्त आपल्याला एक्स आणि वायचा व्हॅल्यू फाइंड करायचं, बाकी काही नाही करायचं. सो गाईज ए प्लस बी आय इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर इज गाईज ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी. बरोबर, प्लस बी स्क्वेअर करायला लागेल. बी स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. समजलंय तुम्हाला? ठीक आहे चलो. सो ए प्लस बी आय इट इज इक्वल टू गाईज एक्स स्क्वेअर, ओके, प्लस ट्वाइस एक्स वाय इंटू आय, ओके, देन मायनस ऑफ वाय स्क्वेअर बनला. पहा ना, हे आय स्क्वेअर मायनस 1 असतं, सो मायनस ऑफ वाय स्क्वेअर बनतो. ओके, सो गाईज ए प्लस बी आय इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर. काय रे, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर बनतो. ओके, प्लस ट्वाइस एक्स वाय इंटू आय करायला लागणार आहे तुम्हाला इथे. येस,
ठीक आहे यार, चलो ओके, इथेपर्यंत तरी आलो आपण आता इथं, नाही का. सो हे जे दिसतं ना रे तुम्हाला, हे कम्पेअर करा ना तुम्ही रिअल सोबत कंपॅरिझन. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर गाईज इट इज इक्वल टू ए. ॲट द सेम टाइम तो जो ट्वाईस एक्स वाय आहे ना, दॅट इज इक्वल टू बी, तो असला पाहिजे बी. येस, मी म्हणतो ठीक आहे, ओके. पहा आपला मेन एम काय माहिती का, आपल्याला एक्स आणि वायचा व्हॅल्यू शोधायचा आहे. मेन टार्गेट जो आहे तो फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ एक्स अँड व्हॅल्यू ऑफ वाय. ओके, एक्स आणि वायचा व्हॅल्यू आपल्याला शोधणं आहे. ओके, तो आपला मेन मोटिव्ह आहे. त्याच्यानेच आपल्याला हा अंडररूट निघणार आहे. हा इथे जो राईट केला ना एकदम वरती, नाही का, तोच अंडररूट तसंच निघणार, ते केलं तरच निघणार आहे. नंतर ठीक आहे यार, चलो ओके, जर असं करू शकतो. पहा बरं गाईज, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. तुम्ही म्हणाले काय केलं भाऊनी? पहा आधी पाहून घ्या व्यवस्थित काय केलं, समजतं का? पहा ओके, मी इथे लिहितोय पहा एक फॉर्म्युला, ए प्लस बी होल स्क्वेअर. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का रे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हाच असतो ना फॉर्म्युला ए प्लस बी होल स्क्वेअरचा. अरे याला मी ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर प्लस 4ab असं पण तर लिहू शकतो. बरोबर, समजतं तुम्हाला? हे मायनस ट्वाईस ए बी प्लस 4ab प्लस ट्वाईस ए बी असतंच ना शेवटी. अरे म्हणजेच ना रे मुलांना, याला आपण असं लिहू शकतो का? पहा, हे एवढा जर का मी ग्रुप केला, हा एवढा ग्रुप केला, तर हा तर मुलांना ए मायनस ऑफ बी होल स्क्वेअर बनणार ना, आणि प्लस 4ab तर आहेच आहे शेवटी. तेच तर केलं आपण. हे पहा, ए प्लस बी होल स्क्वेअर इज ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस प्लस 4ab. समजलं? लक्षात ठेवा, इथे एचा व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे, बीचा व्हॅल्यू वाय स्क्वेअर. तुम्ही म्हणाल हे असं का करतोय, कशासाठी करतोय आपण हे? 2 मिनिट फक्त. ओके, हे याचा व्हॅल्यू माहिती की नाही रे? इथे पहा काय त्याचं व्हॅल्यू ए आहे ना, मग म्हणजे हा बनतो ए स्क्वेअर प्लस गाईज 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर मीन्स 2xyचा होल स्क्वेअर. पहा ना, 2xy आहे की नाही इथे, म्हणजे बी स्क्वेअर होतो ॲक्च्युली. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर गाईज, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर इट इज इक्वल टू ॲक्च्युली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पहा ना, हे 2xyचा व्हॅल्यू बी आहे. अरे म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का? अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बनतोय. येस बरोबर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा व्हॅल्यू गाईज ए बनतोय. ए हे इथे ऑलरेडी आला होता, इथे ॲरो करतोय पहा, दिसतंय का? ऑलरेडी आला होता तो. हे आपण कशासाठी केलंय माहिती का? हे पहा, हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा व्हॅल्यू आत्ता आपण हे असं करून कशासाठी काढलाय माहिती का? कारण की आता इथे जर का मी यांना ॲड करीन ना, हे असं कॅन्सल होऊन इथे 2x स्क्वेअर बनणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू 2x स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए. असं आहे की नाही? म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय बनेल? एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू काय बनेल मुलांना? होल डिवाइड बाय 2 बनेल की नाही? म्हणजे हा इथला 2 फक्त तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे, सिम्पल. आणि एक्सचा व्हॅल्यू जर का विचारेन मी तुम्हाला, तर बस यालाच अंडर रूटमध्ये टाकतात तुम्ही. अबे हे असंच होतं ना, समजतं तुम्हाला? असंच लिहायचं होणार आहे आपण. त्या अंडररूटच्या शॉर्टकटमध्ये हीच तर गोष्ट लिहायचो आपण. समजतं का तुम्हाला मुलांना? अंडररूटमध्ये ए स्क्वेअर, अंडररूटमध्ये अगेन अंडररूटमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए डिवाइड बाय 2 असंच करायचं ना आपण. ओके, सो ही जी एक्सची व्हॅल्यू तुम्ही शोधली ना रे, ही एक्सची व्हॅल्यू अशी 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 इथे टाकतोय पहा मी, बरोबर. आणि सेम वायची व्हॅल्यू जर का तुम्ही शोधाल, हे पहा, हा इक्वेशन नंबर 1, हा इक्वेशन नंबर 2, या 2 इक्वेशनला मायनस करून जर का वायची व्हॅल्यू शोधाल ना, मग ती वायची व्हॅल्यू जी शोधली तुम्ही ती परत इथे टाकायची, इथे. समजतंय कुठे? मग जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय ना तिथे, अरे तोच आपला शॉर्टकट आहे. समजून घ्या, तोच आपला शॉर्टकट असणार आहे. येस ऑर नो? ठीक आहे. सो ठीक आहे यार, म्हणजे हे डेरिव्हेशन जरी तुम्हाला नसेल समजलं, काही जास्त लोड न घेऊ. ओके, तो जो मी सांगितलाय फॉर्म्युला बेसिक लक्षात ठेवायचा, तो आपल्याला ट्रिक, आणि तो ट्रिक यूज करून आपल्याला अंडररूट फाइंड करायचा कॉम्प्लेक्स नंबरचा. सो आय होप गाईज तुम्हाला बऱ्यापैकी हा कंटेंट समजला आजच्या लेक्चरचा. मी हा लेक्चर एंड करतोय. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.